अनेक जन्मार्जित पाप चौरागण्यं कृष्णं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे त्वमेव माताश्च पिता त्वमेव बन्धुः च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। श्री गोपाल कृष्ण भगवान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान 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 हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। मीरा के प्यारे तुम हो प्रभु जी, 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 सुदामा के तुम हो प्राण, सुदामा के तुम हो प्राण। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद
हरी मुरारी। कृष्ण जन्माचा सोहळा संपन्न करायचा आपल्याला। राहिला फक्त प्रश्न असा, आपण जर अगोदर कृष्ण जन्माचा सोहळा आता साजरा करू म्हटलं तर आपण सर्व आलेलो नाही एक, आणि नंतरून आपल्याला कथा सांगणं शक्य होणार नाही, तो माहोल असतो। आपण नाचायच्या नादी लागलो की मग आपल्याला या बाकीच्या गोष्टी शक्य होणार नाही। काय करायला पाहिजे तुमच्या मते? अगोदर कृष्ण जन्म करायचा, मावले हो तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कशा करता आल्या कथा ऐकायला? हे कृष्ण गोविंद हरी मुरारी। नाथ योगेश्वर वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी। गवळणीने बाळाला पाळण्यात टाकलं आणि पाळणा म्हणायला सुरुवात केली। पाळण्याची दोरी गवळणींनी आपल्या हातात घेतली। मी काल बोलताना बोललो असं की बसल्या बसल्या पाळण्याची दोरी ओढू नये। याचं कारण असं, मंदिरात नारळ बांधून पोरं होतील का नाही सांगता येणार नाही। कानाळस्कर बाबा, मंदिरात नारळ बांधून पोरं होतील का नाही सांगता येणार नाही, पण भागवतातल्या बालकृष्णाची दोरी पाळण्याची जर हातात घेतली आणि झोका दिला तर निसंतानालाही मुलं झाल्याशिवाय राहा। तर पाळण्याचं आणि गोपालकृष्णाचं हे वैशिष्ट्य, हे पावित्र्य आहे। गवळणी पाळणा म्हणायला जमल्या या बाया अंगाई गीत गाया पाळण्यात आहे भगवान चिमणा गोरा चिमणा गोरा गोरा जमल्या या अंगाई गीत गाया जमल्या
म्हणता कोणी तुमच्यातून? आपल्यातून म्हणता कोणी? म्हणा ना, चला दे रे बाबा, माहिती दे दादा. करील भक्ताचा प्रतिया पाळ दुबाळा दुरे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळा गोराया अंग. जसा जळतो तो आरशाचा भिंग. येड्या गवळी माळाच्या संग नागी पद्मिनी झाल्या सदंग. यशोद बाळावरती टाकी तिरंग दुबाळा दुरे जो. यशोद बाळावरती टाकी तिरंग दुबाळा दुरे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा. सीता सावित्री बायन उठा. खारी खोबर साखर वाटा. धर्म केला हो गावीस पेठा. आयवणारीचा ऐवज लुटा दुबाळा दुरे जो. आयवणारीचा ऐवज लुटा दुबाळा दुरे जो. चौथ्या दिवशी फुलली कळी 18 रंगाच्या मिळून नारी. पाळणा बांधिला यशोदा घरी. जो जो म्हणून आलवी ते हारी. पाळणा गाते नाना या परी दुबाळा दुरे जो. पाळणा गाते नाना या परी दुबाळा दुरे जो. 5व्या दिवशी पाचीचा राणा. रानासाठी न वेळीला वाळा. तान्या बाळाची दिष्ट काढा. निंब नारळ देवाला फोडा. तान्या गाईचे वासर सोडा दुबाळा दुरे जो. तान्या गाईचे वासर सोडा दुबाळा दुरे जो. मावल्या हो, तुमच्यातून कोण आहे आता? चला बहु आनंदानी गोकुळामंदी कृष्ण नांदतो. बहु आनंदानी बहु आनंदानी. मातेच्या उसण्यासाठी देवानी घेतले बालपण. घेतले बालपण. रंगमालाचा रंग अविसवा झाली रंग. हांडा झुंबर लोंबती वर कंदीर धळती. हांडा झुंबर लोंबती वर कंदीर धळती. नवरत्नाचा पाळणा यशोदा लहिती. नवरत्नाचा पाळणा यशोदा लहिती. आगाग माझे माता मला तान लागली. आगाग माझे माता मला तान लागली. दूध तूप भरला प्याला कृष्ण पाणी नाही ग प्याला. दूध तूप भरला प्याला कृष्ण पाणी नाही ग प्याला. टाळ्या वाजवा सर्वांनी करता. हरी. 5वीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि नंद बाबाने काशीवरनं यादव कुळाचे गुरु गर्गाचार्यांना बोलव. गर्गाचार्यांना विनंती केली, महाराज बाळाचं नाव ठेवायचं. गर्गाचार्यानं पंचांग काढलं, कुंडली मांडली, आकडे टाकले. बाळाकडे पाहिलं, बाबाकडे पाहिलं, हात जोडले. सांगितलं, बाबा नाव काय ठेवणार बाळाचं? जो अनंत नामानं ओळखल्या जाणारा आहे, ज्याची अनंत नामानं जगाला ओळख होणार आहे. वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना पद्मनाभा त्रिलोकेशा जनार्दने श्रीवत्स गरुडध्वजा. अनंत नाम त्याला दिल्या जाणारा, अनंत जीवांचा तो उद्धार करणारा, त्याचं नाव काय ठेवणार? अनंत जीवांचा उद्धार करून अनंत युग त्याची कीर्ती राहणार.
बाबानंदांनी विनंती केली, नाही महाराज, नाव तर दिलंच पाहिजे. आणि गर्गाचार्यांनी बाळाचं नाव कृष्ण असं ठेवलं. अवघ्या गोकुळामध्ये आता साखर पान वाटलं. गवळणींना तर मोठं कौतुकच झालं होतं. बस इकडे मात्र कंसाला कळालं. पूर्ण ब्रह्ममानी कंसाच्या भयासी वाटेल मानसी कोणाच्या. कंस मनामध्ये चिंता करायला लागला की या बाळाचा निपांत कसा करायचा, याचा शेवट कसा करायचा. बोलावनी अवघे आते कंस पाहे विचाराते, कोणी एक रे बोलती आम्हा ठावी देव बसती. कंसानं सर्वांपुढे विचार ठेवला की या बाळाचा नाश निपांत कोण करेल. कुणीही त्या सभेमधनं कुणीही मानवर करून पाहत नव्हतं. कुणी निशब्द सर्व सभा. कंसाच्या कपाळावर मात्र चिंतेची ढग दिसत होती. वारंवार मोठा श्वास घेऊन सोडत होता. आणि इथल्या कोपऱ्यात आवाज आला एका स्त्रीचा, कंसा मी आहे नवा, तुझी मावशी पुतना. अरे वेड्या, माय मरो आणि मावशी जगो म्हणतात रे, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार. कंसाला मात्र मोठा आनंद वाटला, समाधान वाटलं. पैजेचा विडा दिला. कंसे पाठविली मायावी पूतना, देहो नियास्तना बाळे माई. दीन दुर्बळाची मारीत बालके, करीता ती शोक मायवा. आणि मायावी पुतना आकाशात फिरत राहायची. जिथं बालका जन्माला आली की ही पुतना त्यांना खाऊन टाकायची. दीन दलितांची गरिबांची ती मुलं हिने अनंत मारली. ती लोक दुःखी होती बघा. गहिवरोणी तेव्हा पुसे परीक्षिती, भगवंताची मूर्ती बाळ रूपी. राजा परीक्षितीला ही कथा सांगितल्या जाते. आणि या पुतनेनं आता कृष्णाला मारण्याचा विडा उचल. दुसऱ्या दिवशी ती यमुना पार उतरली. एका 16 वर्षीय तरुणीचं देखणं रूप धारण केलंय. ब्राह्मण स्त्रीचं डोक्यावर अगदी मोगऱ्याच्या फुलांच्या गजऱ्याची ती पाटी घेतली. आणि नेमकी गोकुळात स्त्रियांची गर्दी असताना गोकुळात प्रवेश केला आणि आवाज दिलाय, गजरे घ्या हो गजरे. गजऱ्यावालीचा आवाज आला तशा स्त्रिया धावल्या. गजरा आवडता प्रकार आहे आपला. गजरा म्हटला ना, डोक्यावर केस नसतील तरी चालेल, पण डोक्याला गजरा वाजायचे आहोत. बर, थोटका राहिलेले ते शॅम्पू लावून लावून एवढाले थोटक. त्या थोटकांना गाव गजरा बांधते बघा. लग्न थांबतो 2-2, 4-4 तासनी म्हणे गजऱ्यासाठी. अतिशय भामटी कल्पना आहे गजऱ्याची, न कळालेली. गजरा मोगऱ्याचाच लागतो. रुईच्या फुलाचा गजरा चालतो का? लावाल का? मारुतीला कस काय चालतो? मारुतीला उभारला तरी चालेल. शनी महाराजला फिसके झाली एवढाली तरी चालतील त्यांच्याकडे.
तर मोकार वास येतो त्या केसांचा. ते काळा लावतात ना, त्याचा भलताय गंदा वास. वाटून टाकलीत आम्ही फुले, मस्त वाटून घेतली. उरलेलं एक चांगलं फुल आपण आपल्या वाट्याला गेलं. गणपतीला कोणतं फुल वाहता? डोक्याला लावाल तुम्ही का बर? उवा पडतील. गणपतीला जास्वंदाचं, तुमच्या गाईला घास, कुट्टी, गणपतीच्या उंदराला दुर्वा. पण मला शोध सांगा ना समजून, उंदीर कधी दुर्वा खाईल का हो? काही बावळ्यासारखं का? उंदीर दुर्वा कस काय खाऊ शकतो? वाटाणे खाईल, फुटाणे खाईल, गहू खाईल, तांदूळ खाईल, शेंगा खाईल, शेंगदाणे खाईल. दुर्वा कसा खाईल बाबा? उंदराचा आणि दुर्वाचा काही संबंध आहे? बरं ठीक आहे, दुर्वा तर दुर्वा, मर्दे जाऊ द्या, खात असेल घास. घास टाका ना, चांगली कुट्टी टाका ना त्या उंदराला. दुर्वा का बरं? तुमच्या गाईला चालतो. हरळ खाऊ घातली, तुमच्या गाईला दूध देईल? बैलाला नाही ना. बरं त्या गणपती राहायला काय म्हणतात ते कोणतं फुल? जास्वंदीच. मारुती राहायला रुईच्या फुलाची, पानाची माळ, रुईच्या पानाची, फुलाची मोरगे झाले, पानाची. शनी महाराजाला रुईच्या फुलाची, तुमच्या गजऱ्याला मोगऱ्याची. आणि व्हॅलेंटाईन डेला बोला ना आता का बरं जास्वंदीचं फुल नाही चाललं? वाटून घेतलं तुमच्या सोयी. पुतणेचा आवाज आला जमल्या, गोंगाट सुरुवात झाला. आई यशोदेच्या कानावर गेला. आईने विचारलं का ग कसला आवाज आहे? काही नाही बाई साहेब, गजऱ्यावाली आली. बाळकृष्णाला घेत आहे. आईने कडेवरच्या बाळाकडे पाहिलं आणि गवळणींनी आता त्या गजऱ्यावाल्याची पाठी उचलली आणि आई यशोदेच्या ओसरीवर घेऊन आल्या. आता ही पुतना मांडी वाळून पक्कल टाकून बसली आणि आई सर्व्या गवळणी आता बाळ कन्हैयाला आता गजरा शोधायला लागल्या. आणि कन्हैया मात्र आईच्या मांडीवर न उतरून आता पुतणे इकडे निघाला. आईने उचलला, परत मांडीवर ठेवला, तो परत उतरला. परत आईनं मांडीवर घेतला, परत उतरला. हे उतरणं घेणं चालू झालं. कन्हैयानं रडायला सुरुवात केली. रडता रडता कन्हैयानं भोकाड पसरलं मोठ्या. आक्रोश मांडलाय आता. गवळणींनी कडेवर घेऊन पाहिलं, फिरून पाहिलं, समजून पाहिलं, पण कन्हैया मात्र ऐकत नव्हता. पुतण्यानं संधी हेरली आणि आई यशोदेला सांगितलं, आई साहेब मजूर देता? पुतणे यशोदेनं ऐकलं, हसकन धावली. हलकटवानाची, कुठल्या जातीची पातीची मजूर देता म्हणे? चुप! पुतना बिचारी खाली मान घालून बसली. आणि आता कन्हैयानं मात्र त्रिभुवन डोक्यावर घेऊन एवढा आक्रोश मानला. जेव कासावीस व्हायला लागला आई यशोदेचा आणि पुतणेचा, गवळणींचा. तसं पुतणेनं परत एक वेळेला सांगितलं, आई साहेब, अहो आई आहे, ब्राह्मण आहो, मलाही बाळ आहे, देऊन तर बघा. कासावीस झालेल्या यशोदेनं बाळ आपलं पुतणेच्या हातात दिलं. पुतणेचा स्पर्श झाला आणि बाळाचं रडणं थांबलं. मांडीवर खेळायला लागला. तसं पुतणेनं सांगितलं, पाहिलं बाई साहेब कसा लबाड आहे, मी म्हटलं होतं तुम्हाला मज्जळ द्या. आणि आता गवळणी परत गजरे पाहायला लागल्या आणि कन्हैयाला पुतणेच्या मातृत्वाला धक्का द्यायला सुरुवात केली. पुतणेतली आई जागी झाली, कंचुकी ओली झाली आणि कासावीस झालेल्या पुतणेनं आई यशोदेला हात जोडून सांगितलं, आई साहेब, आई ना जागी झाली, पाना फुटलाय. क्षणभर बाळाला पदराआड घेऊन
आता मात्र मस्तकाला गेली यशोदेच्या. बाळाला हिसकावला, गेला ह्याला चंडाळले. ओटे झोपणे कुठल्या गावावर आणली, कुठल्या जातीची, कुठल्या पंथाची, कुठल्या धर्माची. बाळाला दूध पाजते म्हणे हलकटवानाची. पुतना मात्र मुकाट खाली मान घालून बसलेली होती. आई यशोदेनं बाळाला घेऊन टाकलं आणि बाळ कन्हैयानं परत रडायला सुरुवात केली. रडता कन्हैयानं आता आक्रोश म्हणलाय. नका तोंडातनं पाणी वाहायला लागलं कन्हैयाच्या. लालबुंद चेहरा झाला. क्षणात कन्हैयाचा प्राण कंठातनं निघून जाईल असा एवढा आक्रोश मांडला. आणि पुतनेनं आता लापटपणा केला. बघा परत हात सोडली. आईसाहेब आईला जात नसते हो. आईला धर्म नसतो, आईला पंथ नसतो, आईला प्रदेश नसतो. आई फक्त आई असते, फक्त आई असते. मी आई आहे देऊन तर बघा. आणि आई यशोदेनं आता पुतनेच्या हवाली कृष्णाला केला आणि पुतनेनं पदराड कृष्णाला घेऊन स्तनपान करायला लागली. स्तनाग्रावर असलेलं दूध कन्हैयानं शोषून घेतलं. त्या पाठीमाग विष होतं तेही घेतलं. विषाच्या पाठीमागे रक्त होतं, पण कन्हैयानं त्या रक्ताला धक्काही लागू दिला नाही. कारण कन्हैया रक्त पिपासू नाही, रक्त पिणारा नाही. कन्हैयानं रक्ताला बाजूला केलं आणि पुतनेची प्राणकळा शोषण करायला सुरुवात केली. प्राणकळा. आणि तशी पुतनेला आता वेदना व्हायला लागल्या, धडपड करायला लागली. कन्हैयाला लांब लुटण्याचा प्रयत्न करायला लागली. आणि मायबाप वैशिष्ट्य आहे कन्हैयाचं, त्यानं जर धरलं ना तो कधी परत सोडत नाही. कन्हैयानं मात्र पुतनेला घट्ट धरलेला होतं. पुतना व्याकुळ झाली होती. कन्हैयाला एका क्षणात जोर आला, प्राणकळा शोषण केलं आणि चटकन पुतना मूळ रूपात येऊन कोसळली. बघा भागवत कथा सांगते, पुतना मूळ स्वरूपात जेव्हा येऊन कोसळली तेव्हा आजूबाजूची 2-3 झाडं पडली, एवढी मोठी होती. यमुनेवरच्या त्या गवळ्यांना लक्षात आलं काहीतरी मोठा आवाज आला, ती पळत सुटली. इकडे मात्र आई यशोदेनं मोठ्यानं आक्रोश केला कन्हैया म्हणून. कारण कन्हैया पुतनेच्या मांडीवर होता. गवळणी धावल्या कन्हैयाला शोधायला. कन्हैया मात्र पुतनेच्या हृदयस्थानावर होता. गंमत पा, कन्हैया ज्याला ज्याला मारतो ना त्याला कसा मारतोय. पुतनेला मारल्यासारखं केलं, पण तिच्या हृदयस्थानावर तो बसला. मरण आलं तरी चालेल, परमात्मा तुमच्या हृदयात असताना तुम्हाला मृत्यू आला पाहिजे. परमात्मा तुमच्या हृदयात पाहिजे मरणाच्या वेळेला. हृदयस्थानावर विराजमान असलेल्या कन्हैयानं तिथनं रडायला सुरुवात केली. दिसला सर्वांनी आणला, मीठ मोहऱ्या उतरवल्या, गवळी आली. आता पुतनेची तुकडी केली. भागवत कथा सांगते 7 बैलगाड्या भरल्या एका पुतनेच्या शरीराच्या.